या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. दर्शक हो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी. ब्रह्मा विष्णू महेश यांचा त्रिवेणी संगम असलेले आराध्य दैवत म्हणजे श्री दत्तात्रेय यांची जयंती अर्थातच दत्त जयंती गुरुवारी 4 डिसेंबर रोजी सर्वत्र दत्त जयंती मोठ्या भक्तिभावानं आणि श्रद्धेनं साजरी करण्यात आली. जुळे सोलापूर येथील सहस्त्रार्जुन नगर येथील सर्वांचं श्रद्धास्थान असलेल्या जागृत दत्त मंदिरात देखील मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहानं दत्त जयंतीचा सोहळा साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच दत्त महाराजांच्या पूजा अर्चेला विधिवत प्रारंभ झाला. हे मंदिर म्हणजे श्री दत्त महाराजांचं जागृत स्थान, जिथं दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना मोठ्या विधीपूर्वक केली गेली आणि जी मूर्ती अत्यंत सुंदर आणि चैतन्यपूर्ण आहे. अशा दत्तात्रेयांचं दर्शन घेतल्यानंतर मन भक्तीनं भारावून जातं. दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश अर्थात शिव यांचे त्रिमूर्ती स्वरूप मानलं जातं. दत्त जन्मोत्सवानिमित्त मंदिरामध्ये विविध पूजा अर्चा आणि धार्मिक विधी पार पडले. सायंकाळी पाळण्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाला. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. तत्पूर्वी सायंकाळी सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते दत्तात्रेयांची आरती करण्यात आली. या मंदिर परिसरामध्ये सहस्त्रार्जुन नगरातील वृक्षप्रेमी नागरिकांनी हजारो विविध प्रकारची झाडं लावली आहेत. त्याची पाहणी देखील पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केली. त्यांच्या हस्ते देखील वृक्षारोपणाचा समारंभ यावेळी पार पडला. विविध प्रकारच्या झाडांची पाहणी करताना त्यांनी कुतूहलानं या झाडांबाबतची माहिती विचारली. यानंतर एका छोटेखानी समारंभामध्ये पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा सत्कार सहस्त्रार्जुन नगरातील रहिवासी आणि मेट्रोकास्ट नेटवर्कचे संचालक रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या सोसायटीत दत्त जयंतीनिमित्त त्यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही सोसायटीतर्फे मी स्वागत करतो. माननीय कुलकर्णी साहेब, तसंच या प्रसंगी द न्यूज प्लस चॅनलचे संचालक उमाकांत चौंडे आणि संचालक तात्यासाहेब पवार यांचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वृक्षप्रेमी नागरिकांचं यावेळी भरभरून कौतुक केलं. ते स्वतः देखील वृक्षप्रेमी आहेत हे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं आणि या कार्यक्रमास बोलावल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देत आभार मानले. त्यांचा पण आता बघितलं चेंजेस आहे. त्यांना पण एक स्पेस भेटायला पाहिजे. शहरामध्ये सगळं बिल्डिंग झाले, सगळ्या वाहन जातात, तुम्हाला एक ओपन स्पेस झाडं खूप अति आवश्यक आहे. ते आता ग्रीनरी कमी होत चाललेले, ग्लोबल वॉर्मिंग असा प्रकार जास्त होत चाललेले आहे आणि लहान मुलांना आता अजूनही प्रेरणा करा की ते त्यांच्या बर्थडे दिवशी नंतर तरी असं जयंती दिवशी पूजा सोबत पार्टी वृक्षारोपण ग्राउंड तयार केले, मुलं पण ट्रॅक आहे आणि खास करून देशी वृक्षारोपण केलेले आहे. पूर्ण टीमचा खूप खूप शुभेच्छा. आणि जसं आमचा एक हेतू असते की पर्यावरण काहीतरी वाचायला पाहिजे, संगोपन व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. युवकांना फक्त टीव्ही मोबाईल पासून दूर कसं राहणे
आणि ग्राउंड मध्ये कसं यायला पाहिजे. दत्त जन्मोत्सवानिमित्त दिवसभर परिसरातील नागरिक आणि भाविकांची मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळाली. दत्त जयंतीचा हा सोहळा साजरा करण्यासाठी सर्वश्री अशोक गायकवाड, राजीव इंगळे, संदीप एडके, रेवण घाडगे, सुनील कुर्लेकर, अमोल यादव, यशवंत देशमुख, पांडुरंग चौगुले, मोहन फुगारे, विष्णू सगर, अण्णप्पा सुतार, सूरज सुरवसे, गुलाबचंद चौधरी, मयूर मेंगजी, दिनेश मुधाळे, रवींद्र पाटील आदींनी परिश्रम घेतले. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.